नंबर 164 आणि ह्या अध्यायातून जी गुणाचं वर्णन भगवंतानं केलं, सत्वरजतम या गुणाचा पगडा बुद्धीमध्ये कसा हवी होतो, तो गुण आपल्यावर कसा पगडा वाजवतो आणि आपला स्वभाव कसा बदलतो, आपण तमामध्ये कसे येतो. 3 गुणाचं वर्णन केलं भगवंतानं आणि त्या अध्यायाचं एक महत्व आहे, गुणाचं वर्णन. सत्व काय होतो, सत्व काय करतो, सत्व काय असतं, सत्वामुळे ह्या देहामध्ये काय घडतं, तर प्रकाशक करतो तो व्यवहाराचे जाणणं आणि सत्ववृत्तीला शांत, भगवंतावर निष्ठा वाटते सत्वामुळे. रजामुळे चंचलता सगळं चालूच आहे आपलं. आणि रज काय करतं हे आपण पाहिलं, काल बघित रात्री. मग रज गुण येतो, सत्वगुण जातो. तेव्हा रजाचं काम संपत, तमगुण येतो. आळस, निद्रा, झोप आणि भांडण, क्रोधाला आमंत्रण तमोगुण. आणि एक सांगते तुम्हाला, कालचा प्रश्न आपल्या आईलांचा, की समोरचा व्यक्ती जर खरं असो खोटं असो आपल्या अंगावर हवी होतो, म्हणजे भाड 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 बोलतो आणि समोरच्याला ते ऐकणं कठीण जातं. पण अशा वेळेला आपलं जे सामर्थ्य सत्वाचं ते वाढवून फक्त शांत त्याला भाड 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 बघू द्यायचं. पण जेव्हा आपण काही बोलत नाही ना, तर त्याची त्याला लाज वाटते. आणि जेव्हा आपण प्रतिकार करतो तर ते जास्त भडकतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही मला विचार करून, आपण जर त्याला उत्तर देत राहिलो तर तो अति उग्र होतो. मग त्याच्या तमामुळे आपल्यात तम येतो. मला हे सांगायचं, बरोबर आहे का? तम त्याच्यामध्ये आहे, त्याच्या वागण्यात आहे, त्याच्या नजरेत आहे, त्याच्या बोलण्यात आहे, त्याच्या व्यवहारात आहे आणि त्याचं बघून पुन्हा आपल्यात आहे. तमाचा प्रकारे पुया आहे. तमाचं प्रकाशात किती वाढले हो तसं आहे ना बेटा. ते भगवंत सांगतात ना, की जसं तमाचे व्यवहार डोळे वटारणं, तमाचा व्यवहार वाणीतून घाण शब्द काढणं, तमाचा व्यवहार कडक भाषा करणं आणि तमाचा व्यवहार ताठा येणं अहंकाराचा मी आहे, शब्दाने हंग पाडणं, समोरच्याला वचक बसवणं, समोरच्याचा अपमान करणं. आणि खरी काळात तर सत्वगुणावर तम खूप धाड पछाडते, कारण त्याचा फार पगडा आहे तमाचा. म्हणून सत्वरज आणि तम ह्या 3 गुणाचं येणं आणि जा. मी म्हटलं सकाळी वहिनी, आज काहीच नाही गुणाचं वर्णन केलं जाताना, पण गुणाचं जरी वर्णन असलं ते महत्वाचे. ते काही असं ऐकू नये. तेच गुण का वाढतात त्याचं उत्तर देत तुम्हाला मी. त्याच्यासोबत 5 मिनिटं बोलू आणि पुढे न. गुण येतात आणि जातात, येणारे आणि जाणारे आणि बदलणारे. सत्व कधी कमी असतं, कधी जास्त असतं. अतिसत्व असलं की आपण 300 वेळ वाचतो. आता माझंच सांगते, आता काल मी संध्याकाळी वाचलं, माझा अभ्यास झाला 5 वाजताच. रात्री मी गेला नाही, कारण टाइम झाला. पण रोज 12:30 म्हणलं ना ऍसिड वाढायला, मला बरोबर काल 12:30 पाऊन झालं तिकडे यायला. पण आता बसून काय करू, नकोच म्हटलं. म्हणजे कंटाळा केला ना तर तमा, आलस्य, मूळपणा, निद्रा, कंटाळा व्यवहाराचा, त्याला म्हणायचं तम. तरी आपण करा वाटत नाही ना तम. आणि मग ते तम त्याला सोडायचं असेल, निद्रा कमी घ्यायची असेल तर सत्वाचा अधिक्य, पवित्रपणा. सत्वाहून पवित्रपणा आणतो. सत्वामध्ये पवित्र राहण्याची ताकद आहे, उन्हामध्ये पाणी शोषण्याची ताकद आहे, अग्नीला जाळण्याची ताकद आहे. तर सत्वामध्ये शांतता आणि पवित्रता आणि भगवंताची भक्ती उत्पन्न होती. हा सत्व गुणाचा प्रकार आहे. श्रद्धा.
प्रेम, स्थिरता ही सत्वगुणात. मग जेव्हा जेव्हा आपण स्थिर आहे, जेव्हा आपण शांत आहेत, तर आपला सत्वगुणाचा व्यवहार आहे, आपला व्यवहार नाही असं वाटतं का? मला हे फिरत जाताना हे आतून येत होतो. सकाळी तो टाइम असतो ना, त्याच्यामुळे त्या लहरीत उत्पन्न होतात बेटा. जसं जमिनीत पाणी टाकलं तापलेल्या, ऐका, जमीन कडक तापली, भेगा पडल्या जमिनीला उन्हानं. जमिनीला भेगा पाडणार ऊन आहे, जमीन स्वतः उलट नाही. उलटी जमिनीला तडकायला ऊन लागतं आणि जमिनीला एक करायला पाणी लागतं. तडकणं म्हणजे बाजूला झाली, तमोगुणानं माणसं बाजूला जातात. चीर पडली ना जमिनीमध्ये, उन्हानं उष्णतेनं चीर पडली. एक जमीन साफ होती, तिचे दोन भाग झाले. तसं आपण जर तमोगुणाने डोक्यावर पडलं फाड फाड फाड, तर त्याच्या आणि आपल्या नात्यामध्ये चीर पडते. समजते ना भाषा? म्हणून तमोगुण हा विटाळे, चंडाळ आहे. रज हा चंचळ आहे आणि सत्व हा शांत आहे. तिन्ही गुणामध्ये हा डिफरन्स आहे. पण 3 गुण येतात आणि जातात, त्याला मी पाहतो, हे माझं कार्य आहे. गुण मी नाही, गुणाला पाहणारा मी आहे. आणि गुणाचा संबंध माझा नाही. गुण प्रकृतीत उत्पन्न होतात. प्रकृतीत अज्ञान नावाचं बीज असतं आणि त्या बीजापासून अज्ञान आहे. अज्ञानातून गुणाचा जन्म आहे. गुणापासून इंद्रियाचा व्यवहार आहे. व्यवहारापासून मनाला सुख दुःख आहे. ह्या सगळ्याचा मी जाणता आहे. मी आत्मा आहे. श्रवणाची वाचून जोड लागत नसते. त्या वाक्याचा, त्या गुणाचा व्यवस्थिती, त्याचं कार्य हे जेव्हा पूर्ण खेचून काढलं, तर तुमच्या हृदयाचं काहीतरी काम झालं. स्वयंपाक केला, भाजी फोडणी टाकली, पापड्या खाल्ल्या, तर तिच्यामुळे धन्य मानू नका. तिला कुजन्माच्या भाज्या करायची, खायची, भांडायची संस्कार तुमच्यामध्ये. लोकांना बोलणं, अपमान करणं, लोकांना छळणं, त्रास देणं हा तमाचं कार्य. मग तुम्ही का करतात? तर त्याच्या अंगातच असतो. कटाळ्यावर चांगलं चालतो का? शिंग मारतो की नाही? मग त्याचे नाव कटाळ्या. मग जी भांडती तिचे नाव कटाळ्या. तो बोलले का? आपण म्हणतो माहिती कटाळ्या सोडलेला आहे, बदलत जातो. मग तुमच्यामध्ये पण हे गुण सोडले म्हणजे तुम्ही पण तेच आहेत ना, दुसरंच का कोणी? म्हणून एक सांगते तुम्हाला मी, आता गुणाबद्दल काय बोलले की ज्या गुणाचा अंतःकरणामध्ये आविर्भाव उत्पन्न होतो आणि गुण जिथं उत्पन्न होतो ती अविद्या. गुण वृत्तीत येतो आणि वृत्तीच्या गुणाची होती आणि त्यानुसार व्यवहार होतो, इंद्रियात विकार होतो. तसा त्या ठिकाणी अंतःकरणात प्रकार होतो. हा सगळा त्याला मी पाहतो. पाहणारा मी का गुण मी, हे सुद्धा मूर्ख लोकांना कळत नाही आणि ज्ञानेश्वरी वाचली म्हणल्याशिवाय थांबत नाही. मग गुण मी नाही, गुण अविद्येचे येतं आणि ते तुमच्या प्रगट होत येतं, वृत्तीमध्ये येत वृत्तीचा संबंध होतो आणि तसा व्यवहार होतो. मग व्यवहार वृत्तीचा गुणाचा का तुमचा? कुणाचा? आणि तुम्ही म्हणता माझा. म्हणता का मी चालले, मी फिरायला गेले, प्रत्येक क्षणाला बंधने तुमच्यापाशी. पण कळून जर व्यवहार झाला तर बंधन माथी नाही येत, आणि न कळता व्यवहार झाला तर बंधन कायम ना कायम राहतं. आता पाय चालले, आपण म्हणतो मी चलून आले, चाललं कोण? तुम्ही चालले. आता तुम्ही म्हणतात बोललात तुम्ही छान छायात आहे, ठीक आहे, तुमचं माझ्या प्रेम आहे, तुम्ही श्रद्धा आहे, तुम्हाला तुमचा बदल आहे, तुम्हाला सुख आहे. कितीतरी बायका डोळ्यात धारला तर पाण्याच्या की खरंच ही जर अवस्था आहे तर संसारात का पडायचं? ह्यांना आपल्या बाहेर काढलं तर हे आमचे तारक आहेत, त्यांच्यावर काही चूक नाही एक अक्षराला. पण बोलणारा जर मी नाही, चलणारे पाय आहेत, बोलणारी वाणी आहे, जाणणार सत्व आहे. सत्वात संजायते ज्ञान. सत्व ज्ञान करून देतं म्हणजे कळून घेतं. हृदय चंचल करतं, अंतम भांडण लावतं. ह्या तिन्ही गुणाचं कार्य होतं. ते गुण प्रकृतीत येतात. प्रकृती मी नाही, प्रकृती मी भिन्न. पुरुष आहे, क्षेत्रज्ञ आहे. ह्या जर निश्चय झाला
तर तुमच्या काय श्रवणाला महत्व आहे, जगण्याला महत्व आहे, तुमच्या श्वासाला महत्व आहे, तुमच्या आयुष्याला महत्व आहे. नाही तर तुमचं काय जन्मलात काय आलात काय. कुत्रे रस्त्यावर फिरताना आपणही फिरतो. भटजी शेडची घरात मेला आणि कुठं दारात मेलं. ते फक्त घरात मेला आणि दारात मेलं. फरक काय आहे. म्हणून गुणात थांबणं हा दोष आहे, गुण वाढवणं हा मोह आहे, आणि गुणाला टाकणं हा वैराग्य आहे. हरे राम. ज्यांना लिहिली ज्ञानेश्वरी ह्याच्यात काय आहे त्यांना विचारावं. मी कोण ठरणारी. तुम्हाला म्हणलं बाहेर रस्त्यानं वॉकिंग करताना मुलं आल्यावर म्हणलं वहिनी आज गुण आहेत काय, सिद्धांत नाही प्रदांत नाही, वाचून टाकते पुढे जाते. मी ठरली तर पण बघून तर म्हणतो तसे चूक करायचं नाही. माझ्या लेकरांना सगळं नाही. एखादी गल्लीमध्ये आई असतील त्याची मुलगी त्याच दोघीच्या मुली एका गावात असतात. ती म्हणते अगं माझा निरोप दे. तुझी मुलगी झाली ना त्याच गावात माझी मुलगी आहे, माझा निरोप दे. बरोबर आहे ना. तसं माऊलीचा निरोप द्यायला आम्ही येत. बरोबर. माऊलीचे लेकर तुम्ही येत. आई देखील ते ठेवा आणि ती मुली कशी जातो. पण तेवढ्या डबा बघून मुलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेवढी प्रॉपर्टी बघून पोरग उतू जातो. डबाच आहे ना मुलीला, प्रॉपर्टी मुलाला, पण त्याचं काही देणं घेणं नाही. आणि मुलगी डबा बघून तिचा बेभान, तिला घरचं काय वाटत नाही. पण आई 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 आमच्या सुनाचा प्रकार तेच आहे. उजडल्यापासून झोप उतर काय करतात बंधन. गुण काय करतात चंचलता आणि भगवंतापासून दूर नेतात. देहाला बांधून टाकतात, मनाला विकारात आणतात आणि आलस्य निद्रा आणि क्रोध वाढतो. गुणामध्ये आल्यावर बुद्धी भगवंतात नसते. हा महत्वाचा टप्पा आहे. जेव्हा गुण अंतःकरणात उत्पन्न होतात आणि त्या गुणानुसार वृत्तीचा व्यवहार होतो आणि व्यवहाराला मनाचा संबंध होतो आणि अंतःकरणात व्यवहाराचा करता होतो, तेव्हा बुद्धी मातीत जाते. हे कळतं का. आपण करतायत का गुणात आहेत का भगवंतात आहेत का जगात आहेत, कुठं पत्ताच नाही आपल्याला. किती दूर दूर करत माणूस. थोडं वाईट वाटावं की मीच कोणत्या पदावर आहे, मी कोणत्या अवस्थेत आहे हे जर मला कळत नाही तर परमात्म्याचं फळ कसं मिळेल मला. तू जर कोणत्या अवस्थेत थांबलीस बाई तिथे तुला माहित नाही, तुझा उद्धार कसा काय. किती सूक्ष्म अवस्था आहे ज्ञानाची. म्हणून श्रवणात आल्यानंतर ज्ञानाची बैठक बसती आणि गुणाची समाप्ती नाही. गुणाची जी क्रोधता आहे, गुणाचं जे सान्निध्य आहे ते बाजूला जात. गुणातीत मन होत, व्यवहारातून भिन्न होत, परमात्म्याशी अभिन्न होत, स्वरूपाची जाणीव करत आणि परमात्मा होत. ह्या गुणाला ढकलल्यावर जीवाचं दैन्य जात आणि ज्ञानाचं प्रभुत्व येत आणि सुखाचं साम्राज्य होत, वेदाचं रहस्य उघड होत आणि भगवंताचं नातं अखंड बनत. त्याला जीवन मुक्ती म्हणतात. ती भाषा आहे आमची वेदाची आणि मधुर आहे, गोड आहे, सरळ भगवंताकडनं ते ज्ञान. आणि हेच गुण तुम्हाला असे करतात हे मी सांगावं लागतं आम्हाला. तुम्हाला गुणाचा अनुभव आहे. पूजा करताना कोणचा गुण, भांडताना कोणचा गुण, दुःख करताना कोणचा गुण, लोकाला झाडताना कोणता गुण, लोकांचा अपमान आपण करतो. म्हणजे तुम्हाला कुणी हक्क दिला अपमान करायचा लोकांचा. गरीब श्रीमंत ठरवायचा तुम्ही कोण. आणि श्रीमंत मनाची वैद्य स्वभाव परिमळ असेल तर जगात श्रीमंत आहे. ती घराला बांधून ठेवत असेल तर श्रीमंत आहे. मग घरातल्या वृद्धाची सेवा करत असेल तर तू भिकारीच ती श्रीमंत आहे. नाही तुम्ही ठरवणारे कोण कुणाला. आणि इथंच चुकतो आपण.
की समोरच्या अंतःकरणातल्या परमात्मा जीवरूपी परमात्मा रूप आहे आणि त्याला दुखवणं म्हणजे भगवंताला दुखवणं आहे. हे पाप बंद करणं हे अधिकाराचं लक्षण आहे. मग तिथं तुम्ही असो या आम्ही असो, चान्स आला की समोरच्याला बोलून तोडायचं नाही बेटा, खूप चुकीचं आहे. तुम्ही प्रेमाने जिंका जगाला आणि प्रेम रूप होना आणि प्रेमात राहा आणि प्रेम जगाला द्या आणि प्रेमाची संगत करा. हे ज्ञानाचं फल आहे आमच्या. माणूस उग्र बनतच नाही ज्ञानात गेल्यावर, नाही बनत. कारण तो ज्ञानमय अवस्थेमध्ये शांतच असतो, एकांतातच असतो, भगवंताचा स्पर्शच असतो आणि त्याचा स्वतःचा उत्कर्षच असतो. आणि तो ज्ञानी आपल्या महिमेतच राहतो. तुम्हाला त्याचा महिमा काय करणार? अभागी लोकांना, दुर्दैवी लोकांना ज्ञानी लोकांचं महत्व माहित नसतं, कारण ते अज्ञानी असतात. अंधाराला उजेड माहित नाही, तसं अज्ञानी लोकांना ज्ञानी लोकांची किंमत नाही. पण कसे करतील बिचारे? त्यांचा दोष नाही, त्यांना ज्ञान शिवलंच नाही. ज्ञानी महात्मा आल्यानंतर देव सुद्धा खाली होत बघतो. तर तुम्ही चिपडे माकडे शेंबडे कोण? भगवंत म्हणतो पांडुरंग परमात्मा हा परब्रह्माचा पुतळा झालाय आणि मी माया उपक्रम जगाचा व्यवहार करायलो, ह्याला व्यवहार सुटलाय. माझा व्यवहारात मी आहे, व्यवहार जरी झाला मला विकार नाही, पण मी व्यवहारानं बांधलेला आहे, हा व्यवहारातून सुटलेला आहे. कळायला पाहिजे गोष्टी. जगाचा व्यवहार माझ्याकडे, पण हा व्यवहार तर सुटलाय, माझ्यामध्ये आटलाय. लक्ष देऊन ऐका. आज ज्ञानी महात्मा व्यवहारातून सुटला आणि माझ्यामध्ये आटलाय. त्याला पांडुरंग भेटला, तो पांडुरंग जाऊन परब्रह्मात नटलाय. मी तर उपाधीत आलोय, तो उपहित बनलाय. काय अकलीचे खांदेत आपण. रामा, इथं लिहिलंय का एवढे? वाचा तुम्ही बघून मला सांगा. किती अवघड आहे. मी म्हणलं आज गुण वाचायचे, सत्व काय करतं, रज काय करतं, जायचं निघून मला बसायचं खाली, असं ठरवलं. देव म्हणतो चुकायली तू, चुकायली. ज्यांना जे द्यायचं होतं साधकाला ते का देऊ नये? ज्याच्या, जसं आई म्हणते नाही बाबा मला मुलीला मला द्यायचं, मी तरी जन्म दिलाय, तिचं दैन्य जरी नसलं जरी असलं तरी माझी इच्छा आहे, मी देणार. माझं आहे हे, माझं आहे तर त्याला मालकी हक्क माझा आहे आणि मग तू जाय. तू ठरवणार का? तसं संत म्हणतात साधकाला मी देणार आहे, ही छाया ठरणार कोण चिपडी. मला नाच वाचून दाखवायचं, मी ठरवलं 100% वाचायचं. पण ते नाही घडलं. आपल्या हातात आहे का आपल्या? नाही बेटा, सगळं भगवंताच्या हातात आहे. म्हणून 3 गुणाची उत्पत्ती म्हणजे प्रकृती आणि 3 गुणाचा व्यवहार म्हणजे वृत्ती. त्या गुणाला व्यवहाराला वृत्ती लागते. तिच्याशिवाय ते गुण कार्य करू शकत नाही आणि ते गुण तुमच्यात आल्यावर तुम्ही शांत बसू शकत नाही. गुण सोडल्यावर तुमचा शांतपणा कोणी येऊ शकत नाही. आणि तुमचा शांतपणा संताशिवाय निघत नाही. आणि तुमचं अशांत मन बोधानं धुतल्याशिवाय जमत नाही. एक सांगते तुम्हाला की जेव्हा आपण दुःख करतो व्यवहारात, प्रत्येकाचे दुःखाचे प्रकार नाना असतात. कुणाला कुणाकडनं मागणी असते, कुणाला आईला पोराकडनं मागणी असते की हे ना माझ्या कदर करावी माझ्या आयुष्याची. पण त्या बाईला कळत नसतं की मला भगवंताची ओळख असावी. कुणी कदर करू ते मातीत जाऊ, तुला करायचं काय? पण तुझी कदर केली, तुला डोक्याला घेतलं आई म्हणलं, तुला अजून टाकणार नाही. बोल आमचा विषय तेच होता काल विषय माझा. ते का मग सारे दुनियाचं पोर आहे ते पोरग, ते मला हे सांगा कोटी रुपये आहे, कोटी रुपये नाही, 10 कोटी 5 कोटी जरा पण ठीक आहे.
मला 10 कोटी जरी असले तर त्या नावाने तर टाकावं लागते. तू सांग मला, तुला ज्ञान आहे, माझं ज्ञान करते उठता बसता गेलं कपडे, तुला ज्ञान आहे, तुला कळतं, मी असं कळतं का अग्नी टाकायचं घरी? अगं नाही म्हणलं, माझं खोट आहे का? आणि 5 कोटी पण नाही तरी मी त्याला पण ठेवून देत नाही. समजा 5 कोटी असले तर त्याला घरात ठेवलं असतं का? मग कशाला हाव ग म्हणलं. माझा गुरु झाला काय तू आज? मग त्याचं सुरू नाही चूक आहे का? सांगा, 5 करोड असले त्याचे तर त्याला काय पोरगण पोरग होते तर जप करतात का? बाबा 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 जप करतं का पोरग? आणि फोटो कडे बघत नाही पोरग. आता आजकाल आमचे पोरं दर्शन घेतल्याशिवाय निघत नाही. एक संस्कार नावाची चीज असते की आपण उठल्यानंतर देवापाशी जायचं, दर्शन करायचं, वडिलापाशी जायचं, पाया पडायचं आणि दरवाजाच्या पायाकडून बाहेर निघायचं. ह्या घरात मला पटकन आणलं चौकटीला म्हणून दारात रांगोळ असते. तुम्हाला म्हणणार कालचक्र, त्याच्यात तुम्हाला एकच सांगते, बाकी 4 सांगायचं नाही. स्वस्तिक म्हणजे 4 बाजू, त्याला चक्र म्हणतात. आणि त्या स्वस्तिकीच्या 4 बाजू दारात काढल्यावर आपल्या घरावर कालचक्र स्थिर राहतं आणि त्या घरावर संकट येत नाही. हे रांगोळीचं फल आहे म्हणलं वहिनी. एक ठपडी काढला का म्हणलं काही दुसरी. म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक बेस असतो, असतो का नसतं? मग आपल्याला पोरगं आपलं चांगलं म्हणावं, आईनं केलं म्हणावं, आईचा जप करा, तुला संतांना चांगलं म्हणावं असं वाक्य माकडे. तुला देवानं जवळ घ्यावं का लेकराने घ्यावं? बरं, लेकराने तुला जवळ घेतलं, सोन्याची बंगडी टांगली आणि तुला झोके दिले गाणी म्हणून म्हणून, त्या माईला तिची इच्छा असते ना मला पोरांना झोके द्यावे, माझं वर्णन करावं. किती वाईट इच्छा आहे. हे बंधन आहे, पोराचा मोह आहे, जिवंत मोह आहे. तुझा केलेला कर्म तुझा प्रारब्धाचा धर्म आहे, पण तुला भगवंताला जाणणं हा तुझा धर्म आहे. तुला सोन्याच्या बंगीत बसवलं, किती दिवस बसणार बंगीत? त्या सांगा, खाली उतरावं लागेल ना सोन्याच्या बंगईतून. मग तुला बसवावं लागेल ज्ञानाच्या बंगईत. ते संत बसवतात, मग ती बंगई कधीच उतरत नाही खाली. त्या बायकाला कवडीची अक्कल नसते, कारण अति मोहन, अति पाप, अति अविचार की मी मी अगं तू नाही, तुझं बी नाही. प्रारब्धाचा भोग होता, आलीस, कर्म केलंस, ते आले तुझ्याकडनं, त्याचं ऋण होतं, तू फेडलंस. आता भगवंताकडे जा, निवांत हो तू. कारण तुझा जन्म जर संसारानं बरखास्त केलाय, आता परमार्थानं नीट सुरळीत चालेल. तू चुकलं का? तुम्हाला एक उदाहरण देते संतती संपत्तीचा. एक गंगा वाहते, इकडे एक झाड, तिकडे एक झाड. आणि गंगेच्या पाण्याला झाड खूप वाढतात, तुम्हाला माहितीये. झाडाच्या फांद्या वाळणार की नाही? आता इकडची फांदी एक पडली, तिकडची एक फांदी पडली, दोन्ही फांद्या एकात अडकल्या. तसं हे एक लेकरू आलं, ती एक आलं, आणि ह्या जन्मामध्ये ते तुमच्या जवळ आलं. आता त्या फांद्या एकात एक अडकल्या, वाहत गेल्या. पुन्हा जोराचा पाऊस, पूर आला, ही फांदीचं लाकूड तिकडे गेलं, ह्या फांदीचं लाकूड तिकडे गेलं. आता तुझं नातं कुठं राहिलं? एका जन्माचा संबंध आहे, कशाला उतू जाती? अनेक जन्माचा संबंध आहे भगवंताचा, तिथं उतू जाणं. हे कळतं का त्या बाईला? कळतं? ही लेकरं, ही घर, ही संपत्ती ही एका जन्माची आहे आणि अनादिकाल संबंध भगवंताचा आहे. तो तिने ओळखला का? ती रडली का भगवंतासाठी? ती रडती सोन्यासाठी, पैशासाठी, पोराच्या प्रेमासाठी. मातीत गेली की नाही, उभी जिवंत. तू रड ज्ञानासाठी, नामासाठी, अभेदासाठी, मोक्षासाठी, साधूच्या संगतीसाठी. संगती केली का साधूची? नाही. श्रवण कळतं का? नाही. तू कोण तुला माहितीये का? नाही. मग तुझं दुःख तुझा नाना बी काढू शकत नाही. आपल्यासाठी मायाचा भंडार आहे, रिकामा ताप. माणूस किती वाया जातात त्याच्यातून. भ्रष्ट होत, बीपी, शुगर, दुखणे, दवाखाने, ऍडमिट करणे, हेच काम आहे. वा ऍडमिट, मला फक्त सावध करायचं काम. मला तुम्ही का मोहामध्ये बसतात? दोषात घुसतात, मला चांगलं म्हणा म्हणतात.
तुझ्या प्रारब्धात म्हणायचं नसल तर तिथं सोडून द्यायचं प्रारब्ध बाजूला. असं असते ना, मला चांगलं म्हणावं. म्हणजे चांगलं जगानं म्हणा हे तुझ्या हातात नाही, पण चांगलं होणं तुझ्या हातात आहे. चांगलं होत नाही आणि चांगलं म्हणा म्हणून रडणं जात नाही, पण तुझ्या आईच्या हातात उरत नाही आणि बेडवर दवाखान्यात आल्यास जमत नाही. ऍडमिट जा, मग ऍडमिट मावली. कुणाची काटे कुणाची बोटे ते न केले त्याचे, तुझे काय आहे? तुझं काय रिकामी बघ 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 बघ. ह्याच्यामुळे शुगर बीपी तब्येत दुखणं वाहणं आणि दिवसभर रडणं. चलू दे धंदा. आणि हाती रडणं चांगलं नसतं वहिनी, हे पिच्छा करते आपला, चांगलं नसतं. आपल्यासमोर कोणी रडणारी बाई असते ना, तोंडात खाना वाटतं तिच्या. आपण बघू शकत नाही रडलेलं, डोक्याला ताण नसलेला. ती जिंतूरची गोळी होती तिचं रडणं बंद केलं मी, त्या मग संगीता वडगावकर 24 तास रडणं तिचं. आता डोळ्यात पाणी काढत नाही, धरत असते आणून ती तर भीती म्हणा. कशात रडते मला तू? हा झालं गेलं तरी का मी भनभन आपल्या रडण्या लोक त्रास समजून घ्या ना. चला 164 होईल अध्याय 14. तैसी तृष्णा वाढनिया मेरोही हाता आलिया तेही म्हणे एखादिया दारुणा वळग. अर्जुना, तृष्णा वाढत जाऊन जाऊन एखादा मेरुपर्व जरी हातात आला तर त्यापेक्षा दुसरी संपत्ती बळी त्या बाईला. ती म्हणते 100 तोळे का 200 तोळे. पुढचं ऐका आता. 200 घेतील भांडण लागतो परत. ते म्हणतात त्याला दिलं, ती म्हणते मला दिलं. देणारे मातीत गेली, भांडणे सुरू झाले. चलू दे, कमव 200 कमव 500 कमव आणि भांडणे मग. अगं ध्यान कमाव ना, भांडणे बंद. ऐका. तृष्णा वाढलिया मेरुही हाता आलिया तेही म्हणे एखादिया दारुणा वळगे. त्यापेक्षा दुसरी संपत्ती प्राप्त का होत नाही, त्याच्या मनामध्ये पुन्हा सुरू होतं. आता हे पाहिजे, आता ह्याच्यापेक्षा आता पुढे गेलं पाहिजे. आता सोन्याचा भाव वाढला, त्या सोनं तरी फोन होते, आई भाव वाढला, डोकं खाऊ नको म्हणे, वाढू दे, तुला किती पैसा म्हणून बंद कर नको. 10,000 तोळ्या बघा जाईन, जाऊ दे मूर्तीने म्हटलं काय ते वाढलं वाढलं वाढलं. एक कमाता म्हणलं त्याच्या तुला नसलेला टेन्शन आहे आजकाल लोकांत सोन्याला. आता 65. जीविताची कुरुंडी ओवाळू लागे कवडी माने तृणाची आझोडी. कुरुंडी ओवाळू लागे कवडी माझी तीच आहे. माने तृणाची आझोडी कृतकृत्या. ऐका. कुरुंडी ओवाळू लागे कवडी. एक कवडी जरी मिळाली त्याची ओवाळून टाकतो, इतका त्याला मोह असतो. आणि कवडी कवडी धन असतो ते काय असतो, कवडी कवडीच असते की ते. मानी तृणाची आजोडी कृतकृत्या. एक कवडी धन मिळालं स्वतःला धन्य धन्य समजतो. पण ज्ञान झालं, पुण्य झालं, नाम आलं तेव्हा धन्य समज ना तू. आपण कोणच्या वळणावर आहेत, विरुद्ध वळणावर आहे. भगवंताच्या वाटेवर बुद्धी आहे का? त्याची ओळख आहे का? त्याच्या मुखात नाव आहे का? तुझ्या मनात प्रेम आहे का? काहीच नाही. आपलं दाखवापुरता परमार्थ असतोय. चांगलं वाहून घरात काम करतो, नित्य निमित्त धर्म. तिने द्यावं, लक्ष्मी आली तिने खूप द्यावं म्हणला. पण ज्ञान लक्ष्मी, ही लक्ष्मी आहे. धन लक्ष्मी, ज्ञान लक्ष्मी, वैराग्य लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, आरोग्य लक्ष्मी. लक्ष्मी का एक आहे का? ती म्हणते एकच लक्ष्मीची पूजा करते मी, नाचू नाचू. ज्ञान लक्ष्मी मोठी कोणती? ज्ञान लक्ष्मी. ह्या लक्ष्मीचा वियोग आहे आणि ह्या लक्ष्मीचा संयोग आहे. आपली तर पता आहे का? म्हणून तर लक्ष्मी असतात ज्ञानापाशी. अष्टमहासिद्धीचं चक्र असतं त्याच्या भोवताली. खरं मी तुम्ही झोपलं तर वाचू लागले. माझा अभ्यास चालू असतो. त्यांनी सांगितलं की विशुद्ध चक्र खोलतं ज्ञानी लोकांचं. ऐका, मला सांगायचं तुम्हाला, राहून दे. ज्ञानी लोकांच्या श्रवणामधून जेव्हा ते चक्र एकामुखी भजन होतात आणि कंठाचं विशुद्ध चक्र सुरू होतं,
उघड होतं, प्रगट होतं ते चक्र, प्रफुल्ल होतं. तर त्याच्यामुळे त्यानं जे बोललं म्हणजे सांगितलं त्याच्यावर पगडा होतो आणि बोललेलं खरं होतं. खरं ज्ञानी लोकांच्या भोवती अष्टमहासिद्धाचे चक्र चालत त्याचं बोल आहे. हा बेटा हेच बोल त्याचं माऊली चक्र असतं आणि त्याच्या श्रवणानं, त्या अधिकारानं, त्या पुण्यानं, त्या श्रवणानं ते चक्र प्रवाहित होत आणि त्यानं कंठातून जे बोललं ते खरं होतं. योगाचा अभ्यास करते मी, तुम्हाला म्हणून मी कुठले हुडकून काढते बसते. मग दुसरं काय डोक्यात आल्यापासून बरं की काहीतरी विचार केला की मला दुःख करतं. मी त्या पोराला एवढं दिलं, त्या सुनाला तेवढं दिलं आणि सुनानं जोडे मारले. आता करते काय तू? तुझ्या भाग्यात जोडे होते, ओढे नव्हते. ओढे मावूच नको तरी ओढे. तू जोडे खायसाठी झाली, स्वीकार कर. सीतानं वनवास स्वीकारला, तो वनवास स्वीकारला. चुक आहे का? तिनं अलंकार काढून मनात गेली, वस्त्र काढून अलंकार घेतले, राज्य टाकून रामाचं पद स्वीकारून गवतावर झोपली. तुम्हाला गवत नाही ना? मी तर वारंवार विचार करते. डोक्यावर एसी आहे, घरात आहे, सगळं खायला प्यायला, ज्ञान वाचायला, गावाला हिंडायला आणि माझं घरोघर वाट बघायला. मला प्रेम देणारे आतो ना, अजून मला पांडुरंग काय द्यावं, काय द्यावं? तुम्हाला एक आहे तर मला 50-100 लिखी झाल्या. तुम्हाला एकच आहे. मग तुम्ही पंचमी करता, मी तर कोणा भूताला पंचमी करत नाही. मला आता वाईट वाटायला वाटतं माझ्या साधकाला पंचमी करू काय की आता. भेटल्यावर काय भेटलं काय दिलं हा विषयच उत्पन्न होत नाही. उदास वृत्तीमध्ये संसार बाजूला जातो, ज्ञान वृत्तीमध्ये भगवंता जवळ येतो आणि मोक्ष प्राप्तीमध्ये सुखाची संपत्ती येते. तर चिवड्यावर बुद्धी कशाला जाती? सांगा काय? पण काय बायका 2 महिने खाडे, 3 महिने, हे धन तुमचा काय कामाचं? तू कमवलं डबुळे. ही भरती लोकाची आणि आरती सुनाची आणि भरती तुझी. हा बरं. आणि एक फुल धोंडा खाणार ते बी सांग. किती अवघड आहे. खरं बोलले की कसं लागत बायकाला. लागू द्या, मी नसते भेट कुणाला. जे खरं म्हणजे तू मोठी झाली नाही. प्रारब्धाचा खेळ आहे तो खेळला. ज्ञान कमवलं असते सोने तुझं, श्रवण कमवलं असते तुझं जीवन सोने, तुझा देह सोनं बनला. काय बघ तिथे सोन्याला त्या घराला आणि त्या बितळाला बघ की देवाला बघ. अवघड काम आहे तुमच्याशी बोलणं म्हणजे अवघड आहे रे बाबा. चला काय तर वहिनी तुम्ही निघायचं. भगवंतानं बाहेर निघण्याच्या आधी आपण निघायचं. 165 ओळी. जीविताची करुंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाचे या जोडी कृत हे कवडी मिळालं तर नातं जीवन टाकतं, पुन्हा दुसऱ्या धनावर जातं, पुन्हा संपत्ती कमवतं. समजू दे आता. आजी असता वेची जेल, आजी असते वेची जेल, आता ही संपत्ती संपल कमवलेली. परी पाही काय की जेल, ऐसा सांगी पावडील, व्यवसाय मांडी. आता आजची संपत्ती गमा केली, पुढे नातुंडाला पतुंडाला कशी पुरत अजून कमवायची. आता ऐका. आजची असती वेची जेल, आपल्यापाशी असलेली संपत्ती जर संपली कदाचित तर परी पाहे काय की जेल, ऐसा पांगी वडील, व्यवसाय मांडे. आता पुन्हा पुढे काय खाव, संपल्यावर काय खाव अशी वासना तयार होती. आता अजून कमवायचं अशी वृत्ती तयार होती आणि तो त्याच्यातून बाहेर निघत नाही. बरोबर गोर करतात. म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे, या लागे धावे याग करू. तेथे काय कावे, स्वर्गा जावे तेथे काय कावे, या सागी करू याग. माझ्या स्वर्गात जायचं मेल्यावर, आता तिथं काय खायचं म्हणून तिथे याग यज्ञ करायचे आणि स्वर्गातली व्यवस्था करायची.
जन्मताना इथं घरादाराची व्यवस्था करायची, नाततुंडाची व्यवस्था करायची, सुनाच्या सोन्याची व्यवस्था करायची, आणि तुझी व्यवस्था तुझी स्वतःची व्यवस्था आहे का? कधी गेली का? लागली का ज्ञानेश्वरी? येतो का तुला अभंग? मन बरं अभंग एखादा येतो, मन बरं काकडा काकडा येईन, अभंग येईन, भजन तर माहितच नाही. मग काय येत? सोना चलू द्या. अवघडे रे बाबा. चला ऐका. व्रता पाठी व्रते आचरे इष्टापुरते, काम्या वाचून हाते शिवणे नाही. एका मग एक व्रत, एका मग एक व्रत, धनात धन, स्वर्ग जायचं. तुमच्या लाकोळी बाकोळी काकोळी हे सगळं तिथंच जायचे. ते का भगवंत भेटत काय? निष्काम केलं तर थोडं शुद्धता होईल, पण ह्या कर्माचं पुण्य जर करते पुराण केलं तर स्वर्गात जावं लागतं. बघा आता पुन्हा काय होतं? व्रतासाठी व्रता पाठी व्रते आचरे इष्टापुरते, इच्छापूर्तीसाठी काम्य कर्म करतो, आणि ते काम झालं दुसरं काम्य करतो, ते झालं की तिसरं करतो. असं मरुस्तर मला मागतो आणि मी त्याला देतो, कारण तो मला इच्छा धरून माझ्याकडे येतो, तितकं का होईना माझ्यापाशी येतो. भगवंत म्हणते अर्जुनाला, अर्जुना काम्यासाठी तर मला हाक मारतो ना, संसारिक तर ते बी करत नाहीत. माझ्यामुळे तिने मी कमवलं म्हणते, हे म्हणतो माझी पूजा करून मिळालं इतकं तरी मला आहे जागा. आणि ते म्हणते मी कमवणार मी तिथं आहे का एवढं जागा हाय, तिथं मगून येते मी. आता ऐका. ग्रीष्मांतीचा वारा विसावणे निरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस, तैसा न म्हणे व्यापारा रात्रंदिवस. पैसा जर कमवू लागला, धंदा करू लागला, ते माणूस त्याला बायको दिसेना, घर दिसेना, अन्न दिसेना, पाणी दिसेना. ते जर लग्नाचे बसते आहे ते माणूस अन्नच खात नाही. ते म्हणतो अगं मी परस मावालाय, ज्यूस पेला, तू जेव. रात्री दिवस ना म्हणू. ऐका आता. ग्रीष्मांतीचा वारा, सोसाट्याचा वारा सुटला थांबतच नाही. तसं व्यवसायामध्ये पैसा मिळाला, वासना वाढली, तर तो व्यवसायातून त्या पैशातून बाहेर निघत नाही, आणि मला जाणत नाही, आणि त्याला मला ओळखायचा वेळ भेटत नाही, आणि तो अधोगती गेल्याशिवाय राहत नाही. तो लिहिले मी नाही. व्यवसाय तैसा न म्हणे व्यापार रात्रंदिवस. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाहीत. उद्या बायका म्हणते हाणत्या आम्हाला येऊन दारूला, मी दाराला येऊ नका इथं. आता ऐका. पै ग्रीष्मांत काय चंचल मासा, कामिनी कटाक्षा, कायसा लवला होतैसा विजुही नाही. काय चंचल मासा, माशाच्या चंचलतेपेक्षा हा वासनेतला माणूस, रजातला माणूस अधिक चंचल असतो. आता बघा मासा कसा हलते, त्याच्यापासून तुम्ही चंचल असतात. हा रजोगुण तयार करतो. कामिनी कटाक्षा, बघा आता मी मस्त आहे. कामिनी कटाक्षा, मग स्त्रीचा सुद्धा त्याचा काम वाचला, त्याच्यापासून उत्पन्न होती. पैसा म्हणजे काम आहेच. त्या पैसा मग पुण्य दान धर्म जर असल तर तो पैसा शुभ असतो आणि घरात मंगल होतं. आणि त्या पैसा मग जर अधर्म असता, दान धर्म नसतं, घरात पात्र नसतं, तर तो पैसा दवाखाना आणि चोरी आणि भांडण या तिघीत जातो. म्हणून पैशाचा विनियोग सत्र, दान धर्म, गरीब आणि दवाखान्यातल्या लोकांना जर काम पडलं तर द्यायचं. आणि ते जर पेशंटला कामी झाला तर त्यांची दुवा तुमच्या 7 पिढीला पूर्ण होती. तर आपण काय करणार? आपण काहीच करू शकत नाही. आता ऐका. एक वेणी गावे काय चंचल मासा, कामिनी कटाक्षा, काय सालवला होतैसा विजूही नाही. कामिनी कटाक्षा, काम म्हणजे वासना, कामिनी म्हणजे स्त्री. तसा विजेचा वेग एका मिनिटात वीज चमकते, त्याचा वेग मोजता येत नाही. तसं त्याचा वेग एवढा कामिनीमध्ये वासने बाईकडे असतो, माझ्याकडे नसतो. हा चंचल गुणाचा प्रभाव असतो. किती काही सोडलं का सांगायचं. जिथं बोलता येत नाही ते पण सांगितलं इथं. कामिनी कटाक्षा,
त्या बाईबद्दल वासना एवढी तुफान तयार होती आणि ती बुद्धी त्या बाईकडे एका क्षणात जाती आणि त्या गुणानं आपली माती होती. हे पण सांगत सोडलं नाही देवानं, सगळं सांगितलं, खूप सांगितलं रे बाबा. ते तुलणे गावे गे स्वर्ग संसार पांगे आगी मजीर गे क्रियाचे. बघा, ते तुलणे गावे गे स्वर्ग संसार पांगे. तेवढ्या वेगानं स्वर्गात आणि संसाराचा आश्रय कोणता? एक स्वर्ग किंवा संसार, दोनच आश्रय मिळतात. माझा आश्रय मिळतो का? नाही. आगी माझी रे गे क्रियाचे. बघा, अगदी थोडी मराठी काय कमी करायची, काही भेटत असेल तर आवड रे बाबा. तैसी देही देहा वेगळा, असे ध्यान तेवढं सांगतील थांबते. ऐसी देही देहा वेगळा, तो देहाचा वेगळा, ते देहात आहे, पण तो देहा वेगळा आहे. तू का समजत नाही? देहातून का निघत नाही? गुणाला का टाकत नाही? गुणाच्या बंधनात आत आत का जातो? स्वतःला बांधून गुणामध्ये का घेतो? तो गुणात मी नाही आणि देहात मी नाही, आणि तो स्वतः देही आहे, देह नाही. देह म्हणजे प्रकृती आणि हा म्हणजे पुरुष. देह म्हणजे क्षेत्र, हा म्हणजे क्षेत्रज्ञ. हे जीवाचं मुख्य रूप आहे. तो देहात आहे पण देह नाही. अवघड आहे. ऐसा देही देहा वेगळा, लेत रचनेची आसा खळा. बघा, त्याने वासण्याच्या बेड्या ठोकून घेतल्या, साखळ्या बांधून घेतल्या हाताला. रचनेच्या साखळा, भूक हे पाहिजे. ते तृष्णा म्हणजे भूक विषयाची. तृष्णेच्या साखळा खटाटोपू आहे गळा व्यापाराचा. बघा, व्यापारामध्ये अडकतो आणि साखळ्या गळ्याला बांधून घेतो. जीव हे पाहिजे ते पाहिजे म्हणून त्याला बांधून घेतलं ना, आणि ती साखळी गळ्याला बांधलेली तृष्णेची, आणि तसा म्हणून तो व्यापारात अडकतो आणि व्यापारातून धन कमवतो, पोराला देतो आणि स्वतः नरकाला जातो. 18 दोष धन कमविण्यामध्ये 18 पाप. जेव्हा धन येतं तर 18 पाप तयार होतात, आणि ते पाप हे भोगत आणि धन पोरग भोगत. बघा आता काय करायचं ते. बाप हे करत बाप आणि प्रॉपर्टी पोराला, मग तरी पापाचं मुक्त होण्यासाठी दान धर्म करून अवश्य करा. आपले पूर्वज कुठं अडकले असते? आपलं जीवन कुठं अडकलं असेल? आपली वासना का वाढली असेल? आपलं मन भगवंतात का गेलं नसेल? हा विचार करणाराच मुक्त होतो, आणि हा विचार करणारा असा संसार करून त्या गळ्याभोवती साखळ्या बांधतो, वासनेच्या व्यवहारात जातो, पैसा कमीतो आणि अपराध करतो, आणि भगवंताला न ओळखता मरून जातो. तरुण नाही, ज्ञानी तरुण, संसारी मरून. चुकलं का माझा? ज्ञानी मरतो तरतो आणि संसारी मरतो, आणि पुन्हा जन्माला खाली उगवतो. पुन्हा मृत्यू आहे. हे थांबत नसतात. नाचू तर नका रे, गोष्टी सांगू नका आमच्यापाशी काय आगाव. थांबते का जन्म मृत्यू? नास्तिक लोकांना तुमचं मोक्ष मान्य नाही, पण आस्तिकाला मान्य आहे ना, नाही का? मान्य अवश्य. चला, बरोबर आहे. पंढरी पदार विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम.